आदमी 3 और गोली 6। बहुत नाइंसाफी है ये। शोलेच्या गब्बर सिंगचा हा प्रसिद्ध डायलॉग आठवण्याचं कारण राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली साठमारी। जागा 1 और पक्ष 3 अशात आघाडीतल्या तिन्ही पक्षांना ही नाइंसाफी सहन करावीच लागणार आहे। त्यामुळेच या एका जागेसाठी ठाकरे सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते कमालीचे आग्रही आहेत। राष्ट्रवादीला शरद पवारांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्यासाठी ही जागा हवी आहे, तर राष्ट्रीय पक्ष असल्याचं कारण सांगत काँग्रेसनं जागेवर दावा केलाय। पण विधानसभेत आपले सर्वात जास्त 20 आमदार असल्याचं सांगून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे सातत्यानं मित्रपक्षांना आव्हानं देत आहेत। आता संजय राऊत वगळता पक्षाचे अन्य नेतेही आदित्य ठाकरेंच्या सुरात सूर मिसळू लागलेत। लॉजिकली नॅचरली आम्हाला आमच्या पक्षाचा एक सदस्य राज्यसभेत गेलेला आवडेल, त्यामुळे आमचं वारंवार हेच म्हणणं आहे। पवार जर उमेदवार असतील तर मग काय? पवार साहेब हे वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलण्या एवढा मी मोठा नाही। पण मला हेच वाटतं की आज शेवटी आमचा जर एखादा सदस्य रिटायर होत असेल तर मग आम्ही आमच्या पक्षाचं विचार करणं हे मला वाटतं आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे। शेवटी निर्णय उद्धवसाहेब घेणार आहेत, आम्ही काय कोण हे नाही। पण आमचं आज तुम्ही मत विचारलं तर आमचं हे ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार हा राज्यसभेला असावा। अर्थात या दाव्यांकडे अजून तरी ठाकरेंच्या मित्रपक्षांनी फारसं लक्ष दिलेलं नसलं तरी त्याआधीच पक्षामध्ये इच्छुकांची माळ लागल्याचं चित्र दिसतंय। राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी आपल्या फेरनिवडीसाठी इच्छुक आहेत। त्यांनी आपली इच्छा पक्ष नेतृत्वाकडे बोलून दाखवल्याची माहिती आहे। ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांना पुन्हा संसदेत जायचे वेध लागलेत। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हे गरजेचं असल्याचं त्यांना वाटतंय। विचारेंसारखेच माजी खासदार विनायक राऊतही पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊ इच्छित आहेत। एकसंध पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात पुन्हा जम बसवण्यासाठी त्यांच्या खासदारकीची मदत होऊ शकेल। तर संभाजीनगरचे 2 नेते राज्यसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली इच्छा जाहीर केली आहे। एका पक्षात एकापेक्षा जास्त इच्छुक असणं प्रगतीचं लक्षण आहे। राजन विचारे मला या काळात भेटले हे खरं आहे, ते उद्धवजी नाही भेटले माझ्या माहितीप्रमाणे असं ते सांगत होते। अंबादास दानवेसुद्धा इच्छुक असावेत असं दिसतंय मला माहीत नाही, पण आपण नावाजी सांगता। चंद्रकांत खैऱ्यांचं आणि माझं बोलणं अनेकदा झालं, पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत, पण योग्य व्यक्ती जे असेल त्याची निवड हे शिवसेना प्रमुख करत होते, माननीय उद्धव ठाकरे साहेब करतात। तसं नसतं तर संजय राऊत राज्यसभेवर कधीच गेले नसते। पक्षातल्या इच्छुकांची यादी वाचणारे संजय राऊत अगदी काल परवापर्यंत स्वपक्षीयांच्या मतांना छेद देत शरद पवारांचं नाव पुढे करत होते। त्यावरून शुक्रवारी आदित्य ठाकरेंनी एक असा प्रश्न विचारला की त्यामुळे राऊतांची बोलती बंद व्हावी। पवार साहेबांबद्दल आदर आहे, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यांच्याबद्दल सर्वात मोठा आदर आमच्या मनात आहे। पण जर तुम्ही MVA किंवा इंडिया आघाडीच्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे गेलात तर ही सीट आमची आहे आणि त्याच्यावर आम्ही दावा ठेवलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मोठं नाव जर झालं मग पुढच्या वेळी काँग्रेस मोठं नाव आणेल, मग राऊत साहेबांची सीट आम्हाला द्यावी लागेल, मग तिसऱ्या वेळी कोणतरी अजून मोठं नाव येईल, मग आम्ही सीट घ्यायचंच नाहीत का? आता मी पुन्हा तुम्हाला एक सांगतो, जे लॉजिक आणि जे काही MVAचे हे आहेत प्रिन्सिपल आहेत त्याप्रमाणे ह्या वेळीच्या रोटेशनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा मिळाली पाहिजे। जास्तीत जास्त जो आकडा आहे त्याला पहिलं मिळणार हे आधीच ठरलं होतं, तर तसं चालू आहे। लेकी बोले सुने लागे म्हणतात ते उगीच नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी राऊतांनाही गर्भित इशारा दिला। राष्ट्रवादीत 1 आणि शिवसेनेत 5 इच्छुक असताना काँग्रेसमधून एकही नाव अद्याप पुढे आलेलं नाहीये। तरीही या जागेवरचा दावा सोडायला काँग्रेसचे नेते अजून तयार नाहीत। 3 पक्षाचे नेते जोपर्यंत ठरवत नाही आणि त्याला हायकमांडची हिरवी झेंडी मिळत नाही तोपर्यंत अंतिम नाही ही चर्चा आहे। त्यामुळे कोणाकडे किती इच्छुक आहेत, आमच्याकडे पण 4-5 इच्छुक आहेत, काँग्रेसकडे पण।
शिवसेनेकडे आहेत आणि आम्हाला वाटतं की आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागाही आमच्या वाट्याला मिळाली पाहिजेत. आम्हाला ही जागा महत्त्वाची वाटते. खरं तर राज्यसभेच्या जागेचा तिढा महाविकास आघाडीमध्ये सोडवण्यासाठी अवघे 4 ते 5 दिवस बाकी आहेत. मात्र अजूनही वरिष्ठ नेत्यांची बैठक न झाल्यानं हा तिढा कधी सुटणार असा प्रश्न आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या जरी दिवसेंदिवस वाढत असली तरी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे अगदी शेवटच्या क्षणाला कळेल असं दिसतंय. वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.